बंजारी एक नाही असा लढा आम्हाला लढावं लागला। याच सोलापूरमध्ये आमचे पवार साहेबांनी गोपीनाथ मुंडेची काला धरली होती आणि आम्ही मोठा लढा 33 वर्षापूर्वी हा जो लढा आम्ही लढला जिंकला। तो धनंजय मुंडे त्यावेळेस लहान होते 10-15 वर्षात, त्यांना माहीत नाही। आणि केव्हा एवढंच नाही, त्याच्यावर मी पुस्तक लिहिलेलं आहे, कोर्ट कचेऱ्या केलेल्या आहे, डॉक्टर वाधवा कमिटी नेमली आणि सांगितलं की बंजारा आणि बंजारी वेगवेगळे आहे। आणि त्यामुळे मी असं म्हणायला काही हरकत नाही की या इश्यूवरच मला बंजाराचं नेतृत्व मिळालेलं आहे। तर बंजारी आणि बंजारी कुठल्याही परिस्थिती होऊ शकत नाही आणि म्हणून धनंजय मुंडे हे चुकीचे बोलले आहेत। त्यांनी आपली दुरुस्ती करावी, माफी मागावी आणि अशा पद्धतीने आरक्षणमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये। याच्यापूर्वी झालेला आहे, त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे फार मोठा लढा उभा केला होता आम्ही। एक दिवस आणि प्रदीर्घ लढा चालला। मी मकराम पवार, आमचे पवार साहेब होते, असे आमचे अनेक लोक इथे उपस्थित आहे। मी प्रत्येकाचं नाव घेणार नाही, परंतु हा लढा आम्ही लढलेला आहे। बंजारी कदापि एक होऊ शकत नाही। बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत। पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे। त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे। त्यामुळे लक्षात घ्या की कुठेतरी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम म्हणजे एकीकडे चांगला कार्यक्रम तुम्हाला दाखवता येत नाही माध्यमांना, काहीतरी झालं पाहिजे ना, त्याच्याशिवाय तुमचा TRP वाढत नाही। तर असे जी काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या पद्धतीने करतात। आता इथंही बऱ्याच बंजारा समाजाचे लोक, त्यांना जर विचारलं तर आम्ही म्हणताना वंजारा एक अशा संबंधित विषय आहे, कारण आम्ही भटके आहोत। बीडमधील मोर्चेला आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती। यावेळी मुंडे यांनी भाषणही केलं, मात्र या भाषणावेळी केलेल्या एका वक्तव्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर टीका होऊ लागलेली आहे। तसेच एका नव्या वादाला तोंड फुटत आहेत। बंजारा आणि वंजारी वेगळे आहेत का, असा प्रश्न मुंडे यांनी भाषणातून उपस्थित केला होता। मुंडे यांच्या या वक्तव्यावर बंजारा समाजातील अनेकांनी आक्षेप नोंदवला असून मुंडे यांना त्यांचे शब्द मागे घ्यावेत अशी मागणी केलेली आहे। तसेच मुंडे यांचं भाषण चालू असतानाच बंजारा समाजातील मोर्चेकरांनी विरोध केला। धनंजय मुंडे यांच्या विरोधात घोषणा देखील दिल्या। दरम्यान वंजारी व बंजारा या जाती वेगळ्या आहेत असं म्हणत धनंजय मुंडे यांनी कालच्या वक्तव्यावरून युटर्न घेतलेला आहे। बंजारा समाजाने भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर खूप प्रेम केलेलं आहे, त्याच भावनेतून मी ते वक्तव्य केलं होतं असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी आज दिलेलं आहे। तसेच दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत अशी भूमिकाही त्यांनी मांडलेली आहे। बंजारा व वंजारी या जाती म्हणून वेगवेगळ्या आहेत, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत। गोपीनाथ मुंडे हयात असताना बंजारा समाजाने त्यांच्यावर खूप प्रेम केलेलं आहे, या परिस्थितीत मी ते वक्तव्य केलं। आता त्याचा कोणी काय अर्थ घ्यावा तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे। घोषणा देणारे कोण होते ते समाज माध्यमांद्वारे बाहेर आलंच आहे, त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। तर धनंजय मुंडे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।